आपण आहे माळशिरस तालुक्यातील भांबुर्डी या गावात. तर हा आहे साधू काळे यांचा गोठा. 2 गायीपासून झालेला सुरू हा गोठा आज चांगला 15 ते 20 गायींपर्यंत पोहोचलेला आहे आणि महिन्याला लाखोंचे उत्पन्न असा हा व्यवसाय. कोणत्याही इतर उद्योगधंद्याला व नोकरीला मागे टाकणारा हा व्यवसाय. चला जाणून घेऊया या व्यवसायाची यशोगाथा. नमस्कार. पाणीव येथील श्रीराम कृषी महाविद्यालयात 4th इयरमध्ये आम्ही शिकत आहेत आणि भांबुर्डी या गावात आम्ही श्री साधू काळे यांची मुलाखत घेण्यासाठी आलो आहे. तर ही मुलाखत आहे, त्यांनी ह्या 17 गायी पाठीमागे आपण बघू शकता, ह्या 17 गायींचा डोलारा उभा केला आहे. तर तो त्यांनी कशा पद्धतीने उभा केला हे आपण त्यांच्याबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी इथे आलेलो आहे. तर तुमच्या सुरुवातीला किती गायी होत्या? सुरुवातीला 3 वर्षापूर्वी 2 गायी, परंतु अशाच म्हणजे पार्ट्या गाय घेऊन ती सांभाळून दाबण्या करून अशा वाढवत गेलो. आता 17 गायीपर्यंत आलो. 17 गायी, 4 कालगडे, 1 म्हैस आहे, तिचं 1 पाडस आहे, तिची गाय एक आहे, गिर गाय एक आहे आणि शर्यतीचा बैल. तुम्ही मुक्त गोठाच का केला? बंदिस्त गोठ्याचं नियोजन नका, त्याच्या मुळचं काय कारण? हे कसं असतंय, आपल्या बंदिस्त गोठ्यात सोडबांध, परत शेण काढायचं, सोडबांध सारखी करावं लागते, पाणी पाजायचं, परत सावलीला बांधायचं, परत बाहेर जायचं. त्याच्यामुळे बंदिस्त गोठा केला आणि गायांचं ही होतं. बंदिस्त गोठ्यात मोकळ्या राहिले त्यांच्या मनाने पाणी प्यायचं, किती त्याला पिऊ वाटायला तर ती पाणी पिते. आणि खायला काय सकाळ टाकलेलं असतं त्याच्यावरती खाण्याकडे नादा लागण्याचं पाणी सारखं पिते. त्यांच्या गरजेनुसार पाणी पिते. म्हणजे गायींचं आरोग्य पण चांगलं राहतं. आणि जर समजा बंदिस्त गोठा असेल तर आपण दिवसातून जास्तीत जास्त 2 ते 3 वेळा पाणी पाजतो. मुक्त गोठा असल्यामुळे 2च वेळा, बंदिस्त असल्यावर 2च वेळा, सकाळी एकदा काय. मुक्त गोठा असल्यामुळे गायी त्यांच्या पाणी पिऊ शकतात आणि जेवढं जास्त पाणी पितील तेवढं दूधही जास्त निघतं. व्यायाम होतो. त्यामुळे बस वाटेल तिथे बसते त्या, उठ वाटेल तिथे उठते त्या, फिरते त्या, बदलणे गायी निरोगी. तर तुम्ही हे शेण आहे ते किती दिवसातून काढता? शेण काय जसं म्हणजे गिरायचं लागल तसं आपलं नाही, आठवड्याला नाही, 15 दिवस तरी जातं. किंवा आपल्याला लागलं तर आपण काढून नेऊन टाकायची. म्हणजे तुम्हाला इथे काम करण्याची जास्त गरज नाही मुक्त गोठ्यामुळे? नाही, म्हणजे तुम्हाला फक्त येऊन जाऊन धार काढणे आणि वैरण टाकण्यासाठीच घ्यावं लागतं? हा, धार काढायची, वैरण टाकायची, पेंट चारायची आणि आपलं सोडून दिले पाणी त्यांच्या माताने पिते ती, बसते ती, कुठं बसून सावलीला बसायची, सावलीला बसते, मनात बसायचं मनात बसते ती, जसं त्यांना वाढवत. तुमच्याकडे आता ह्या गायी तुम्ही म्हणजे कुठली ब्रीड वापरता? म्हणजे डॉक्टर कडून भरून घेता का तुम्ही घरी स्वतः तयार करता? नाही, डॉक्टर. मग आता गायीच्या दुधाला काय रेट चालू? आता सध्या 27 रुपये आहे. हा, ते सरकार 5 रुपये अनुदान आहे चालू. आता 11 तारखेपासून मग आता जेव्हा आपल्या हातात मिळेल सगळं दूध डेअरीलाच घालता, घरी काय ठेवता? नाही, डेअरी सगळं म्हशीच आपल्या डेअरीला असते. तुम्ही काय पदार्थ वगैरे बनवता? नाही, सगळे डेअरीला. आणि चारीचे नियोजन कसं? चाऱ्याच कसं आहे, मुरघास आहे, सुपरने पेर, गिनी गवत आहे, ऊस आहे, मका, मुली मका. आपलं असंच काय विकत घेतो, काय घरचं आहे काय असं. आणि चाऱ्याच टायमिंग कसं आहे? सकाळी, संध्याकाळी? दुपारी 4 वाजता चारा टाकायचा, परत पेन चारायची, दारा काढून सोडून द्यायची. 8 वाजता सोडून द्यायची. पाणी शेती की काय करतो तू बघायचं. दूध किती वाजता काढतो? दूध सकाळी 5 वाजता, 5:30 वाजता साधारण चालू करतो. 5 वाजता उठून 7 वाजेपर्यंत, 7:30 वाजेपर्यंत होतंय सगळं. पेन चारून खाया टाकायचं, मग 10ला सोडून द्यायचं. ते दूध तुम्ही हाताने काढता का मशीन? मशीन आहे ना. मशीनची काय किंमत आहे? मशीनची किंमत 39.
39. इंजिनचे बरं ते काय त्याला डिझेल लागतं का नाही पेट्रोल. पेट्रोल 1 लिटर टाकल्यावर किती दिवस चालते 1 लिटर टाकल्यावर 2 दिवस. एका टायमाला किती गाय निघते एका टायमाला एक गायचं का 2 गाय किती नाही चार गायचे. 4 गायचं तर एखादी गाय 10 लिटर दूध देत असेल तर किती वेळ लागतो एक 5 मिनिटं 5 मिनिटं लागते. आणि ते मशीन मध्ये दूध काढल्यानंतर आपल्याला थोडं दूध शिल्लक राहतं म्हणते ती चिटून घेत नाही. मग ते हाताने काढतात थोडं निघतं वाटी हा वाटी बरी. ते गाईला तुम्ही आजार होणे दगडी किंवा बाकीचे लाड होणे ह्याच्यासाठी काय त्यासाठी ही आपल्या लसी बरं. लसी घ्यायची. लसीकरण टायमाला करतात साधारण नवीन युवकांनी गाय घ्यायची म्हटलं तर कोणती काळजी घेतली पाहिजे? गायचं कसं आहे बरं का घेतलं तरी आता सध्या या दरात नवीन गाय 1,00,000-1,50,000 घ्यायला गाय परवडत नाही. बरोबर. आणि थोड्या गायीत आता तर परवडत नाही. आता सध्या 1,760 रुपयाला पिंडीच होत आहे. वैरण झाली 2,000 रुपये 1,800 रुपये गुंठा. म्हणजे दर होता 39 रुपये दर गेल्या वर्षी होता तेव्हा परवडत होता. नवी गाय घ्यायला पिळायला आता परवडत नाही. आता परवडत नाही. मग आता हे आम्हाला कसं आमचं हे पहिलं सगळं भांडवल बरं. त्या भांडवलावर चाललंय. आपलं वैरण जाऊन काय खर्च आहे 10,000 राहिले तर 10 दिवसाला आणि आता गायांचा तुमचा मुख्य बाजार तालुक्यामध्ये कुठं भरतो? तालुक्यामध्ये मुख्य बाजार गायांचा नाहीच आता. अकलूजला होता ती बी आता बंदच आहे. बंद म्हणजे आहे कुठं तरी येते त्या पण सांगोला चांगला चालतो. बरं बरं. आपल्याला. मेन बाजारात. आणि आता समजा एखादी गाई समजा गाभण राहिली तर तुम्ही कशी काळजी घेता त्याची म्हणजे कोणत्या प्रकारे? आपण राहिल्यावर ना त्याला गरबणी पेन चारायची खायला वैरण पाणी काय त्यांच्या मनात माता नसते त्याची काय काळजी अशी नाही. तर गरबणी पेन चारायची घेऊन साध्या पिंडीनं ती वाढत नाही. गरबणी चांगली वाढत. बरं गाई दूध किती देते दरम्यान? गेल्यानंतर 2-3 महिने 10 लिटर दूध सकाळी. नवीन गोटा मारायचा असेल तर कमीत भांडवल किती लागतं म्हणजे ओपन का आपला असा ही मोकळा ओपन म्हणलं की मग लय भांडवल लागते. कमीत कमी म्हणलं तरी सगळं वर्ण झाकायचं गव्हा आणि ते करायचं कंपाऊंडर हे करायचं म्हणलं तरी 1 लाख रुपये लागते. 1 लाखात किती कमी करा होतच नाही. जास्तीत जास्त म्हणल्यावर काय 2 लाखापर्यंत केलं तरी किती याला किती सोय केली तेवढी कमी. तुम्ही आता मिल्किंग मशीन वापर करता वाट्यामध्ये धारा काढण्यासाठी तर त्याचे फायदे आणि तोटे काय? त्याचा फायदा असा आहे की ती त्रास काय एवढं दूध काढायचं म्हणलं 200 लिटर म्हणलं तर त्रास आहे. त्रास एक बंद होतो आणि लवकर वेळ कमी लागतो. कमी वेळेत आहे. वेळ कमी वेळेत कमी माणसात होऊन जाते. बाकी काय त्याचं एनर्जीच कपात नाही त्याला काय कष्ट कमी राहतात. तर जर तुम्ही नवीन तरुणांना जर हा व्यवसाय करायचा असेल तर त्यांना त्यांच्यासाठी तुमचा काय संदेश असेल? आता नवीनला करायचं झालं तर थोडक्या पैशापासूनच गाई घेणं हे करणं तर त्याला परवडत. ही जर आता गाई घ्यायची म्हणून माझ्यासारख्या नादाला लावून तर मला गाई घ्यायची म्हणून माझं काय पैसे जाणार आहे का? 1 लाखाची 2 लाखाची घेऊ शकतो. आता चाललंय तसं 170-130 जिथपर्यंत गायची लेवल आहे. कमीत कमी 70-80 हजार रुपयाची गाय घेऊन तिथंच आधी मी हे करून ती करील त्याचा फायदा आहे. लय पैशाची गाय घेणारा काय हे नाही. कारण दर कमी आहे. 27 रुपये दर आहे. पिंडी 1760 रुपये पोत आहे. वैरण 1700 रुपये गुंठा चालली या ह्याच्यातनं त्याला काय राहायचं. किती महागाई
मग गाई घेतली तर 12 आणली त्याच्यावर चालत नाही आपल्या आपल्याला एकच नवीन गाय सिलेक्ट करायची असेल किंवा नवीन विकत घ्यायची असेल तर काय बघून त्याच्यात घ्यायचं, म्हणजे काय कुठल्या क्वालिटी बघितल्या पाहिजे? नवीन गाय घ्यायची म्हणलं तर त्याला म्हणजे जात बी चांगली पाहिजे. दुसरी गोष्ट तिच्या शिरा बघायच्या, द्यायसाठी शिरा मोठ्या लागतात, लांब लचक पाहिजे. कासाची ठेवण व्यवस्थित पाहिजे. कासाची ठेवण म्हणजे कास गोलच शक्यतो गोल असतात तर मग ती गाय दूध साधारण चांगली गायींची प्राइस काय पडेल आपल्याला? चांगल्या काय आता बाकी 70 पर्यंत 1.5 लाखापर्यंत चालू. त्याच्यापेक्षा लई बारीक घ्यायचं म्हणलं तर 2 लाखाच्या वर आहे. पण चांगली घ्यायची म्हणलं की 1.25 लाख 1.5 लाख. दुधाचं उत्पन्न आपल्याला जास्तीत जास्त करायचं असेल तर त्याचं आहारामध्ये काय नेमकं काय काय टाकायला लागतं? त्याला गोळे पेन, कपडे पेन, सरकी, बाता, कॅल्शियम मिक्सरची चारा होता आणि मी चार. तरी तुमच्या गायमध्ये किती फरक पडलाय दुधाचा सुरुवातीपासून आतापर्यंत? दूध हाही कंपल्सरी माझं चालूच असतं तेवढं म्हणजे 200 लिटर दिवसाला 200 लिटर. फरक पडतो नाही असं म्हणजे एका नाही. टायमाला किती देते? एक एक गाय होईल तशा गाय आता येते का 10-12 लिटर दूध देते. काय गाबणे द्या, काय तुकड्या झालेले, काही येले ते तुरत, त्यामुळे नाही बाबा किती देती मोठीच नाही. एकदा त्या मिरची मिशन लावली कॅन्ड भरले काढायची कॅन्ड होता दुसऱ्या. साधारण तुम्हाला या दुग्ध व्यवसायाचा अनुभव किती? अनुभव तसं मला 10वीतलं शाळा सोडल्यापासून. पण मोठा दुग्ध व्यवसाय म्हणलं तर यात 2 वर्ष अगोदर कुठे 1 गाई 2 गाय. जो आपण गायींना चारा देतो तो आपल्या शेतातील आहे की विकत आणतो? शेतातला आहे कमी पडला तर विकत दिली, मुरगाशी करायला तर विकतच घेऊन. आपल्याला दिवसात या गायींना चारा व विविध बाकीच्या गोष्टींसाठी खर्च किती येतो आणि त्यातून नफा किती मिळतो? काय 1 गुंठा वैरण, अर्ध कोथंबीर गुळपेन लागतो. बसला काय 10 किलो 5 आणि कॅल्शियम म्हणजे खाद्य आहे. मग आता ह्यातनं किती लागतंय कोणशीला, किती लागतंय कोणशीला असं काय ज्याच्या दुधाच्या लेवल नाही. जास्त दुधी तिला जास्त म्हणजे हे शेण आहे त्याचं नियोजन तुम्ही कशा प्रकारे करता? नियोजन हाय असं जी वाळवायचं, शेतात घालायचं, शेतात नाही असं लागलं तरी विकत घ्यायचं. विकत दिली जवळ 9,000 रुपयाला 2 टेलर. तो व्यवसाय करण्यासाठी म्हणजे ह्या व्यवसायात उतरण्यासाठी तुम्ही काय काय गोष्टीचा अभ्यास केला? काय अभ्यास पहिलंच होतं आपला धंदा होता पण लहान होता. लहानचा मोठा केला. आपल्या पार्ट्या घेऊन दाबण्या करून विकल्या नाही आपल्या 30 दिवस पडले. काय असेल ते असं मिनरल मिक्सर चारायचं, घ्यायच्या गाया नदीवाल्याकडे घ्यायच्या, कोणाकडे घ्यायच्या ना आपलं. माझा एक जुळी बाजार नदीवाल्या करायच्या, त्याच्यावेळा आले की ती हाक मारणार. चांगली गाय असली की मी म्हणणार. तिला मिनरल मिक्सर दिल्यामुळं ती काय 4 महिन्यात 1.5 महिन्यात गाबणी करायची नाही असं नाही. तीच आपली पिढी बसायचं. त्या टायमाला फार किमतीने गाई घेतलेल्या, मोठ्या किमतीची 1 लाखाच्या वरची गाईच नाही. 70, 80, 60. प्रत्येक प्रश्नाचे उत्तमरित्या तुम्ही प्रत्येक प्रश्नाचे विश्लेषण उत्तमरित्या आम्हाला दिले त्याबद्दल तुम्हाला व तुमच्या परिवाराला आमच्याकडून तुम्हाला व तुमच्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा. तरी या व्हिडिओचा नक्कीच युवकांना फायदा होईल असे मी आशा बाळगतो. धन्यवाद.